घ्या गायले मस्त असं याय बट्या बट्याले जिनामा बटेल होती. जिनामा बोटी सण बोले नाही नुसतं मग मी म्हातारेला आरोग्य मारी म्हणतो आता पाय ती म्हणे काय जाय म्हणतो बोल नको गुचुबट मजा तर देख आपला टाइमला काय होत आहे बट काहीच होत नाही. आपला टाइमला जर आपण बोलायला लागलो तर म्हातारा कानपटामध्ये एवढं छान लगे तीनची बोलाय ना ओ बापरे दे काही पोरणा आधी पायटे साखर पुढाचा या दे काही जिना मग कराय सोबत समजेनी नुसतं ऊच म्हणे पोर. अरे काय दिवस बदलले महाराज. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. रांडवेने जीवी शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी कैचा प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवड जाणतील प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. विठ्ठला 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 विठ्ठला. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. प्रथम ही गुरु को शिष्य नमावो हरि चरण में ध्यान लगा. मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी. जय 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 हनुमान गुसाई कृपा करवो गुरुदेव नाई. राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. हे दुख बाजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनते पवन सुत विनती बारंबार. हे दुख बाजन मारुति नंदन सुन ले मेरी पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कोळती तुझ लागी लाडी केलेली वाढ मागत असे तुझ वंदिन हे रद चरणीचे. त्वरे उणिया मस्तकी ठेवी हात जाईल ही भ्रांत समूळ माझी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजित जन माझे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संतांचिया
त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी धुळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोलू तरी गंगावती तुम्ही स्वीकाराल की. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुख्य वेश्य वेदार्थ शास्त्रार्थ नित्यम. नमो नारायणी प्रब्रह्म स्वरूपम. नमो नारायणी प्रब्रह्म स्वरूपम. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंजन. आवो स्वामी तुकया देवा त्यावरी न करावा वेरो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. देवी लागी देवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. देवी लागी देवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. ये मेरे वतन के लोगो जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान विठ्ठल. दिवसभर नातू पण तुझा माय फायदा आहे आपला. दुपारी भूक लागली ना नातूला मारी वडवा. सुन भाई अरे महाराज आत्या पप्या का रडतो. अगं त्याला आता बिस्किट खाऊ घातले तो पुन्हा मागतो. 2 पुढे पडले खाऊ घाला त्याला. दोन्ही पुढा काढलाय माडी. एकच बिस्किट काढून बटा आपण खावा. तीन झाडे समायवानी तर काय उपाद कायमच दिन निवीन रात निवी. म्हणजे आपण तेच ना समायवान त्याच्या आड पडवा. वा रे वा विठ्ठला. सगळ्या पोरांनी काटकोनात बसायचं. जेवढे तरुण मंडळी लक्षात ठेवायचे. जेवढे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सगळ्यांनी काटकोनात बसून कथा कीर्तन ऐकायचे. हां कारण एकदा ऐकलेली गोष्ट काटकोनामध्ये बसून एकदा ऐकलेली गोष्ट आयुष्यभर माणूस विसरत नाही. जी मुलं काटकोनामध्ये बसून कथा कीर्तन किंवा शाळेमध्ये शिक्षक शिकवतात ते ऐकतात ते मुलं 90% पुढे पास होतात. आणि जे असं वाकडा उबडा समय काय ऐकतच पडे पडे ते बट खांड ना खांड काय पुरावा तरी पास होत नाही तो. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकारातला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. श्री संत नाथबाबा या अभंगातून देवाकडे मागणी मागतात. मागण्याचा अधिकार 2 लोकांना आहे. एक संसारिक जीवानंही देवाकडे मागावं आणि साधू संतांनी देवाकडे मागावं. मी असं म्हणेल साधू संत देवाकडे मागतात गुरुजी पण कुणासाठी. त्यांच्यासाठी नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाचं कल्याण व्हावं जगाचं हित व्हावं जगाचं चांगलं व्हावं जगाचं बरं व्हावं एवढ्यासाठी साधू संत मागतात. आपण काय मागतो. आपण मागतो पण आपल्या संसारासाठी मागतो. वास्तविक बघायला गेलं किती जरी मागितलं देवाकडे तरी आपलं मन भरत नाही. आपण 20 रुपयांना नारळ फोडतो पण गरबार सुकणं ठेव सांगतस. बरोबर आहे की नाही. 20 रुपयाच्या नारळामध्ये आपल्या घरामध्ये 13 लोकांचं कुटुंब एकच काय सुकणार आहे. 20 रुपयामध्ये सुकणार आहे का नाही. मग त्याच्यासाठी अधिकार आहे. अधिकार नाथबाबांचा आहे. अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. साधू संतांचा अधिकार आहे. साधू संत देवाकडे मागतात तो मागण्याचा अधिकार त्यांना आहे. श्री संत नाथबाबा देवाकडे मागणी मागतायत. पांडुरंगाला सांगतायत देवा आयुष्यामध्ये काहीच कमी केलं नाही. यातीवच सर्व साधू संतांमध्ये जर खरी श्रीमंती असेल ती नाथबाबांकडे आहे.
पहिली श्रीमंती नाथबाबांकडे आणि दुसरी श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांकडे आहे. विठ्ठला विठ्ठला. सगळ्यात श्रीमंत जर संत कोणी असतील ते नाथबाबा होते. नाथबाबा देवाकडे मागतात, पांडुरंगा काय जीवनामध्ये काय कमी केलं आणि काय तुझ्याकडे मागावं, पण तू म्हणतो माग म्हणून मागतोय. मग ऐक, मी मागतोय पण एक लक्षात ठेव देवा, देताना मी जे सांगेल ते दे. काय दे माहितीये का? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मला ज्ञान देऊ नको. नुसतं ज्ञान देऊन काय फायदा? नुसता पाठाच करून टाकला, नुसते गाथेच्या गाथे पाठ केले तो कोण ऐकाल तर पाहे? नुसते पाठांतरच झालं, नुसतं ज्ञानच तयार झालं. ज्ञानी माणसानं कोणातरी ऐकायला पाहिजे ना, कुठेतरी नंबरपणा जीवनामध्ये आला पाहिजे. त्याच्याकरता नाथबाबा देवाला सांगतात, देवा मला ज्ञान दे, पण ज्ञान देत असताना भक्ती आणि प्रेम दे. हा, जर तुम्हाला नुसतं ज्ञान दिलं तर काय होईल? अभिमान येईल, त्याच्यामध्ये मला गर्व होईल, ग होईल. आणि ग जर झाला तर मी या लोकांमध्ये समाजामध्ये चालणार नाही, समाज मला मान्यता देणार नाही. कारण जर समाजानं आपल्याला मान्यता द्यावा असं वाटत असेल, मग भक्ती प्रेम आणि ज्ञान ह्या तिघ गोष्टी सोबत पाहिजे. नुसतं ज्ञान देऊन काही फायदा नाही. पांडुरंगा जर तुला द्यायचं आहे ना तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. जीवनामध्ये प्रेम दे, बस. तू मला प्रेम दे, मी तुला प्रेम देईल. फक्त एक लक्षात ठेव, हे देत असताना भक्ती ज्ञान आणि प्रेम हे देत असताना त्या रांडव श्री सारखं देऊ नको. रांडवेने जीवी सुनगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैचा. एखाद्या रांडव श्रीनं, आता दोन शब्द प्रचलित आहेत आपल्या बोलण्यामध्ये. पहिला शब्द रांडव आणि दुसरा शब्द आहे विधवा. रांडव आणि विधवा याच्यामध्ये फरक आहे. आता नाथबाबांनी या अभंगामध्ये रांडव हा शब्द का घातला, विधवा शब्द का घातला नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गुह्य दडलेलं आहे. ते गुह्य आपण अभंगावर गेल्यानंतर आपण पाहणार आहोत, सांगणार आहे. आपण जर तिसऱ्या चरणापर्यंत गेलो तर मी सांगण्याचा प्रयत्न करेल की रांडव कुणाला म्हणतात आणि विधवा कुणाला म्हणतात. नाथबाबा म्हणतात, देवा भक्ती प्रेम आणि ज्ञान. देऊ नको. रांडवेने जीवी शृंगार पै केला, प्रेमा विन झाला ज्ञानी कैचा. रांडव श्रीनं किती शृंगार केला आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे कपाळावर जर सौभाग्याचं लेणं नसेल तर त्या शृंगाराला काय मजा आहे माय. त्याच्याकरता नाथबाबा म्हणतात, देवा तू मला ज्ञान दिलं आणि भक्ती आणि प्रेम नाही दिलं तर त्या ज्ञानाला काय किंमत आहे. मग तुला द्यायचं ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. मग लोक म्हणले, का हो महाराज नेमकं हे प्रेम काय असतं, कशाला म्हणतात प्रेम? खाण्यात आहे प्रेम, पाण्यात आहे प्रेम, कधी सांगण्यात आहे प्रेम? काय नेमकं प्रेम तत्व कशाला म्हणायचं? कुणाकडे जायचं, कुणाला विचारायचं प्रेम म्हणजे काय? थांबी लिहू का थोडा? सर ना का ठाला टाळी टाळी टाळी. लोक म्हणले, महाराज आम्हाला ते प्रेम तत्व सांगा तरी, कशाला म्हणतात प्रेम, काय आहे प्रेम, कुठं आहे प्रेम, कोणाला म्हणतात प्रेम?
मग नाथबाबा म्हणे एक काम करा, ज्यांनी या प्रेमाचा आस्वाद घेतला असेल, ज्यांनी या प्रेमाचा अनुभव घेतला असेल त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला गेला. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, उचित आहे. आजची सेवा केम निमित्तानं काम म्हणून खेळण्यासाठी या ठिकाणी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, वक्त्यांना सांगण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आपल्या पवित्र पुण्य पावन जळगाव या नगरीमध्ये आव्हाने शिवार अंजली पार्क परिसर बैठक हॉल रोड जळगाव या पुण्य पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संगीतमय श्रीमद भागवत कथा, भागवत कथेचे वक्ते हरिभक्तीपरायण आमचे लहान गुरु बंधू अतुल महाराज नार्नेकर यांच्या मुखरविंदातून आपण 7 दिवसापासून भागवत श्रवण करत होतात. आज मला वाटतं भागवताची सांगता झाली असेल. गावातून दिंडी मिरवणूक, पालखी मिरवणूक झाली असेल. सुंदर आहे, आनंद आहे. वर्ष 3रं आहे, पण असं वाटत नाही की वर्ष 3रं आहे म्हणून सप्ताचं. असं वाटतं कितीतरी वर्षापासून तुमचा सप्ताह जुना आहे, म्हणजे 10-15 वर्ष झाली बा असं वाटतं. म्हणजे गोड आहे, सुंदर आहे. तुमच्या उपस्थितीवरनं 100% असं कळतं की तुम्ही देवावर किती प्रेम करताय. कारण शहरामध्ये सप्ताहाला एवढी गर्दी आम्ही कायम फिरतो, आम्हाला माहिती आहे. सप्ताहामध्ये गेलं, शहरामध्ये गेलं, उलट आमले नामना खेडापाडाच बरा वाटतंच. थोडे ताणच नाही, थोडे असा वकर पाय ठेवा की वकर बी मजबूत लागत. पण चला ठीक आहे. शेवटी कसं आहे, ज्यांच्या मार्गदर्शनातून हा ज्ञानयज्ञ चालू आहे असे लहान गुरुबंधू हरिभक्तीपरायण गोपाल महाराज आपल्या परिसराचं वैभव आहे, आपल्या कॉलनीचं वैभव आहे, नाही दापोऱ्याचं वैभव आहे. आणि यांच्या माध्यमातून हे एवढं सगळं नियोजन या ठिकाणी केलं जातं आहे. मला वाटतं सर्व परिसरातून आले सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी, आम्हाला तर आनंद वाटतो महाराज. एवढी तरुण मंडळी कीर्तनाला आहे, भाग्यवान कॉलनी आहे बरं. नाही तर तुम्हाला सांगतो ना, म्हणजे इतकी परिस्थिती ढासळली महाराज. आता तरुण मंडळी शोधून सुद्धा सापडत नाही कीर्तनाला. म्हणजे जा म्हणला पडतं, बडा म्हाताराच बडेल राहतच पुढे. हां, त्याचे बोलता येणं म्हणताय, कोणा गुडघा दुखतं, कोणा पाय दुखतं, कोणा हात दुखत. पण त्या ते काय करू, मग तेचले बोलणं त्या बी घर निघायचं. मग कोणले सांगे कीर्तन, त्याच्याकरता आम्ही बोलत नाही. तुम्ही भाग्यवान लोक आहे, तरुण मंडळी इथं आहे. मी तर असं म्हणेल, इकडे यायला काहीतरी पुण्यच लागतं. धन्य जगी तोची एक हरी रंगी, ओ धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेवा सदा स्तरेवाचे. राम कृष्ण वासुदेवा सदा स्तरेवाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. इकडे यायला काहीतरी पुण्य लागतं तेव्हा माणूस इकडे येतो बरं. पुण्याशिवाय या धर्ममंडपात माणूस येत नाही. महिलांची संख्या तर खूपच आहे महाराज, खूपच आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या खूप आहे. आणि याला काही अपवाद नाही बरं. पुरा हप्ता तुमच्याकडे उपास आहेत. म्हणजे सोमवारपासून तर रविवार लोक बडा उपास तुम्हाला वाटालेत. हामले फक्त काला मोडू द्या, तुम्हाला आजी राहणार इकडे. तसंच आहे ना. महिला म्हणतात किती उपवास करता माहिती, तुम्ही किती उपवास करता गुरुजी, किती उपवास आहे तुमचा बघा. सोमवार बी, मंगळवार बी, बुधवार बी, गुरुवार बी, शुक्रवार बी. हा ते फक्त शनिवारच बाकी राहील, तो बी धरले तर तुम्ही आमले तानच नका द्यायचा. हां, आता मी आखो एक उपास निघणार तो मन कर आते होता या मंगली पौर्णिमाले हल्ली पौर्णिमा. ओ बापरे. मी दिली जरा म्हणतो का रे आज जेवच का तू नाही म्हणे, म्हणा उपास आहे म्हणतो. कसा ना उपास आहे म्हणे हल्ली पौर्णिमा आहे म्हणे आज. ओ बापरे म्हणतो चांगलं आहे बा. काय रे हल्ली पौर्णिमा नाही म्हणे, काहीच खाणं पडत नाही, तिखट नाही, खारं नाही, मीठ नाही, काही नाही. बरं म्हणतो बाई तर झाली वाकडी होई जाई संध्याकाळ जर काहीच खावं नाही तर. मी संध्याकाळ माझं मनले खाऊ काही आहे ना काही नाही. हल्ली पौर्णिमा कसाल म्हणतो, मी गरज होती रोज नेमकं संध्याकाळी तिने असं 1.5 लिटरना डब्बा म्हणपा दिना.
मला म्हण डेअरीवर जाऊन 1.5 लिटर दूध लई या म्हणे हो आलनी पौर्णिमा. मग म्हणा डोळ्यात ताट जात अरे आलनी पौर्णिमा रा बाप. मी गहू 1.5 लिटर दूध लई येऊन तिने एकलीनी पुरं ताट मा उभरली ना 4 पोया मोडली ना. आणि माल ती आलनी खिचडी गरटी दहावी ती खिचडी मन कडे दे की मी तीन कडे देखू आणि ते खपाखप दुबर बे वा अरे आलनी पौर्णिमा. चला ठीक आहे मी तुमच्या परमार्थाला काय बोलणार नाही. मी तरी असं म्हणेल ही भावना असते त्याबद्दल वाद नाही. चांगलं आहे उपवास तापास करा सगळं करा चांगलं आहे. मी तरी असं म्हणेल माऊली तुमच्यावर कृपा करो भगवान तुमच्यावर कृपा करो. सुंदर असं नियोजन आहे गोड नियोजन आहे तरुणांचा सहभाग आहे. आणि जिथं तरुण मंडळी तिथं कशाचीच कमी नाही. तरुणाला तरुण भेटलं ना मग काहीच कमी पडत नाही. हा एकच नंबर. आमले कोणी याद्याच देत नाही यादी कारण आम्ही जडीपटी जातो तडीपटी जातो. तरुण मंडळी फिरणारी मंडळी पाहिजे. चांगलं आहे गोड आहे सुंदर आहे. या सेवेसाठी गायनाचार्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दीपक महाराज कोटलीकर. सुंदर असा आवाज आहे महाराष्ट्रामध्ये नाव आहे. मी तर असं म्हणेल एकदा टाळी वाजून द्या बरं होईल वाजी तर आयाचे गारोडीन खेळ ना माहीत नका वाजत जा जरशी जोर मग वाजत जा म्हणजे बरं वाटत ते. मी काही पैसा मागणार तुम्हाला 10,000 रुपया 10,000 रुपया. हां एकदा टाळी वाजूनच द्यायची. आमच्या पंकज महाराजांसाठी सुद्धा एकदा वाजून द्या टाळी. गोड आहे ना महाराज हो. आणि ही लेकरू तर एकदम लहान आहे आमचा महाराज हो खूपच लहान आहे महाराज एकच नंबर आहे. त्यानं भरायला बी नाही तो एवढा आंको दंडेच भरायला राहणं मजबूत माणूस टाकाटक टाकी तो एकदम पतला पोरगा आहे पण किती सुंदर वाजवतो महाराज गोड वाजवतो. ही कृपा माऊलीची आहे. ही कृपा माऊलीची आहे. त्या कृपेशिवाय इथं काहीच नाही महाराज. तुम्हाला सांगू का मी 10वी 3 नापाशी हा 4थी मग 4 वर्ष होतो मी. मास्तर उपकी झालं होतं आपले मास्तर म्हणे पुढे कवे जायची मध्ये तू लोट शितोय चाल दे. आपले जर काहीच येत नाही तर काही गरीब माणूस काहीच नाही महाराज. तुम्हाला खोटं नाही सांगत पण तुम्हाला सांगू का माझ्या माऊलीनं या वर्षामध्ये मला 11 लाखाचं पॅकेज दिलं. हा म्हण की जमा आज ही घरी आणेल मी लालदा काढाले. अरे ही कृपा माऊलींची आहे. मी सांगेल तुम्हाला ऐका फक्त एक सूत्र लक्षात ठेवा जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारे जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीच एकू माझी या भक्तानं काय संसाराची चिंता समर्थाची कांता कोरांना मागे. एकदा फक्त नम्रपणानं माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवा एकदा शरणागती पत्करा. अरे रेडा बोलतो तर माणूस बोलणार नाही का. रेडा बोलतो ना महाराज मग ज्या अर्थी माऊलीच्या कृपेने रेडा बोलेल त्या अर्थी आपण का बोलणार नाही. मी तर असं म्हणेल माऊलींनी रेडा नक्कीच बोलवला याच्यामध्ये कुठली शंका नाही. पण असे महाराष्ट्रामध्ये हजारो रेडे माझ्यासारखे ते रोज 2-2 तास खडाखड बोलताय. ही माऊलींची कृपा आहे महाराज. माऊलींची कृपा आहे. माऊलींच्या कृपेशिवाय काहीच नाही. सुंदर असं नियोजन आहे गोड आहे. मी तरी असं म्हणेल की या सप्ताहाला दृष्टच लागायला नको पाहिजे महाराज. हां कुठेतरी रोज एखाद्या ठिकाणी काय करत जातो मी हे शेवटचा खांब असेल ना तिथं असं काजळ लावत जा मडी म्हणजे दृष्ट लागणार नाही. हां कारण तुम्हाला सांगू सकाळी काकडा करताना काकड्यामध्ये देवाची दृष्ट काढावी लागते. कवनाची झाली दृष्ट माझ्या तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया करीते निंबालोना उतरते तुझी काया करते निंबालोना उतरते तुझी काया करीते निंबालोना उतरते तुझी काया करते निंबालोना उतरते तुझी काया ला 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 रे गोष्ट तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया 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 कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. या मंडपाची दृष्ट उतरवत जा. तुम्हाला चिंता करू नका. जोपर्यंत ही तरुण मंडळी आहे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सप्ताह बंद पडत नाही. आता हाय हे लावलं आता रोपट इथं इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिताची बहारू कळेसी आला. चिंता करू नका. आता फक्त एक तुम्हाला सांगून जातो तरुणांना
मोठ्या कष्टानं 3 वर्षापूर्वी तुम्ही हे छोटंसं वारकरी संप्रदायाचं रोपटं लावलं. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? मोठ्या कष्टानं तुम्ही हे छोटंसं रोपटं वारकरी संप्रदायाचं लावलं. आता हे मोठं मोठं होतंय. फक्त येले अशी वडांग करा, येले असं तार कंपाऊंड करा, येले अशी बॅकिंग द्या महाराज, की येले फक्त बकरी लागू देऊ नका. कारण कोणत्याही झाडाला जर बकरी लागली तर बकरी काय करत माहितीये का? हा, वरला शेंडा खायतात. ज्या झाड ना शेंडा गाया ते असं वरणी जात, असं कत कत फुटायला लाग जात. त्याच्याकरता लक्षात ठेवा, याला सांभाळा, याला जीव लावा. आनंद वाटतो, सुंदर आहे, एकदम गोड आहे. सर्व परिसरातून आले सर्व भजी मंडळ आहे. मला सगळ्यांची नावं सांगता येणार नाहीत. मला वाटतं इकडे हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज आहेत. प्रकाश ना धरण का? हो, प्रकाश महाराज आहेत. आमचे येवलस एकदम छोटं गोड आमचे विनेकरी आहेत. सुंदर आहे. इकडे आमचे कुलकर्णी साहेब गुरुजी बसलेले आहेत. हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवता राम साऊंड धानोरा. गोड आहे, सुंदर आहे, चांगलं आहे बाबा. काहीच नाव ठेवासारखं नाही, फक्त मनकडे ध्यान ठेवत जा. म्हातारा माणूस आहे, थोडाफार आवाज मागा तर मागे दी देत जा. देऊ नका पण तरी बोट्ठी देत जा, म्हणजे बरं वाटत बा. मग हात बिठी दिना ना. तुम्हाला सांगू का, जीवन एकदम सोपं आहे. सोपं जगायचं, हसत हसत जगा. सकाळी सकाळी तुम्हाला कोणी भेटलं ना, काहीच करू नका, फक्त जय हरिनी बस. सोपं आहे ना महाराज. नुसतं तुम्ही हसून उभं राहा समोरच्या माणसाकडून. अरे जर आपला विरोधी असेल तरी तो आपल्याला जय हरी घातल्याशिवाय राहणार नाही. काहीच लागत नाही. आणि जगायचं तरी किती दिवस आहे रे आपल्याला? किती दिवस जगायचं? इनमिन 3 दिवस, 3च दिवस आहे. एक दिवस जन्माला आला, एक दिवस जगला आणि तिसऱ्या दिवशी गेला. काय आहे? अल्प आयुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र, मध्ये बालत्व पिढा रोग, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, क्षणभंगूर नाही बरवसा. थोडा बाय भागवत सप्ताहाचे म्हणजे ज्या भागवत या ठिकाणी आयोजित केलेले आहे ते भागवताचे मानकरी रवींद्र पाटील. मला 1 मिनिट फक्त त्यांना बघायचं आहे कोण आहेत. रामकृष्ण हरी. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजून द्या. हो, एकच नंबर महाराज. अशा एक एक सेवा जर सगळ्यांनी घेतल्या ना, हा बहार आहे रे, हा बहार सहज निघून जातो. अरे तुम्हाला सांगू का, सहज जीवन जगा, आनंदानं जीवन जगा महाराज. काय मनामध्ये काय द्वेष ठेवू नका, अंतकरणातला द्वेष काढा आणि सहज जगणं शिका. कारण तुम्हाला सांगू का, तुम्ही किती चांगले वागले तरी लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. हे सूत्र आहे. हो, काय तुम्ही किती चांगलं वागा, किती चांगलं वागला तरी लोक तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाही. तुम्ही किती वाईट वागा तरी लोक वाईट म्हणणार नाही. लोकांना काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला एक सूत्र सांगू का, फक्त एक करा संसारामध्ये, आपोली आपण करा सोडवन, आपोली आपण करा सोडवन, आपोली आपण करा सोडवन, आपोली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, पुढे सरकार आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन.
तोडावे गे, या बंधनातून बाहेर निघा. गोड आहे बरं, सुंदर आहे. तुम्ही ज्या दिवशी बंधनातून बाहेर निघून जाल त्या दिवशी समजा देवाची तुमच्यावर कृपा झाली. विठ्ठल आमच्या युट्यूब वाले दादांसाठी एकदा टाळी वाजून द्या, जोरात वाजी द्या. मन लगन माई युट्यूब गिट्यूब काहीच होतं नाही. आता हॉस्पिटल राहिली आमने आली चालू आहे रोज ना रोज. हा पहिले म्हणजे मी तो असा भारावून जातो महाराज. अरे किती सुंदर. मला तिथून गाडीमधून बसवलं, इकडे उतरवलं. त्या एक जण छत्री, तो लग्न टाइमला ती काही छत्री होती, ती बी 4-5 ठिकाण उंदरेची कतरेल होती. अरे ही एवढं गोड व्यवस्था गोड. मी तर असं भारावून जातो महाराज. अरे आनंद वाटतो ना. भाग्यवान लोक आहे. मी तर म्हणतो महाराज आता पोरही भाग्यवान आहे, पोरही भाग्यवान आहे. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. म्हातारा जाईन पै बरे आमनं जोडी येतात. गुचूप पाटलावर बोट न पडे, गुचूप लगन लाईले न पडे, एक सोबत काढणं. आता तर या पोरी इतक्या भाग्यवान येतले. साखरपुडामध्ये मोबाईल भेटायला लागत 20-20, 30-30 हजार ना. हा ते पोरून दे साखरपुडा आहे पण गली मा त्या पोरली एवढा मोठा मोबाईल. मी ते रोज घरात होतो संध्याकाळले. ती पोर संध्याकाळले मस्त असं याय बट्याले जिनामा बटेल होती. जिनामा बोटी सण बोले नाही नुसतं मग मी म्हातारेला आरोग्य मारी म्हणतो आता पाय. ती म्हणे काय जाय म्हणतो, बोल नको गुचुबट. मजा तर देख आपला टाइमला काय होत आहे बट काहीच होत नाही. आपला टाइमला जर आपण बोलायला लागलो तर म्हातारा कानपटामध्ये एवढं छान लगे तीनची बोलाय ना. ओ बापरे दे काही पोरणा आधी पायटे साखर पडायचा या दे काही जिना मग करायला सोबत समजेनी नुसता ऊज म्हणे पोर. अरे काय दिवस बदलले महाराज. बदलले की नाही बदलले, दिवस बदलले महाराज. मी तर असं म्हणेल आता राईस प्लेट पर मारताय सगळा. नो टेन्शन, कशाचं टेन्शन नाही. सगळ्याच सुविधा आहे ना महाराज, कशाचीच कमी नाही ना. साऊंड वगैरे सगळं काही एकदम एकच नंबर आहे. मी असं म्हणेल अरे माझ्या वारकरी संपले हे भविष्यातले दिवस चांगले आले महाराज, चांगले आले. हो मी सांगतो तुम्हाला ऐका. हे एवढं उभं करण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांना त्रास सहन करावा लागला. हे उभं करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरांना अपमान सहन करावा लागला. नव्हे या वारकरी संप्रदायाचा पाया लावताना, पाया उभा करताना पूर्वी लोक असं म्हणायचे जर एखादी पाया उभा करायचा आहे, एखादी बिल्डिंग उभी करायची आहे, एखादी पूल उभा करायचा आहे तर त्याच्या खाली बळी द्यावा लागतो, असा पूर्वीच्या लोकांचा मानस होता. मी सांगेल आमचा वारकरी संप्रदाय उभा करण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या आई आणि वडिलांना त्या पायाखाली जीव द्यावा लागला महाराज. तेव्हा हा वारकरी संप्रदाय उभा राहिला. इतकं सोपं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. महाराज जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी पाया रचला आणि माझ्या तुकोबरायांनी कळस उभा केला. विठ्ठला अरे मी तर सांगून जातो तुम्हाला ऐका. ज्या दिवशी या भारताच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदाय थांबेल ना महाराज, त्या दिवशी काय आकार वाजेल सांगता येणार नाही. हा इतकी परिस्थिती वाईट आहे. मी सांगेल तरुणांना ऐका, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही लक्ष द्या. अजूनही जर लक्ष दिलं नाही तर येणारं भविष्य तुमचं चांगलं नाही चांगलं महाराज. हो मला जाऊ द्या, आपले गेले दिवस निघून आता आमले जगणं तरी कितलंय, काय घेणं देणं नाही महाराज. हो अजून 2-4-5 वर्ष निघा तरी फायदा आहे. टेन्शन नाही. पण तुमचं काय
तुम्ही कधी विचार कराल? आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. एकच करा, प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक वारकरी तयार करून टाका. उद्या उद्या तुम्हाला संधी आहे, उद्या संधी आहे सकाळी. बरं, काल्याचं कीर्तन झालं की सगळ्यांनी माळा घाला. जे उडे तरुण पोरं आहे, आमच्या पाचोऱ्यामध्ये योगेश महाराज धामणगावकर यांची संस्था आहे. आमचा संकल्प आहे माऊली की 1.5 वर्षामध्ये 1008 वारकरी झाले पाहिजे पाचोऱ्यात. 450 वारकरी झाले. 450 पोरं, तरुण पोरं, म्हातारातले संधीच नाही बरं, सगळे तरुण पोरं. हो, कृष्णापुरी भागातले सुद्धा पोरं वारकरी झाले महाराज. तुम्ही जाऊन बघा. हो, आमच्याकडचे जे PSI आलेले आहेत, PSI साहेबांचा संकल्प आहे की जोपर्यंत मी पाचोऱ्यामध्ये आहे तोपर्यंत कमीत कमी 1008 वारकरी झालेच पाहिजे तरुण पोरं. आणि चालू आहे त्या. हो, मी त्याच्याकरता सांगेल तुम्हाला, पोरांना वारकरी करा, वाया घालू नका, वेळ वाया दवडू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक वारकरी तयार करून टाका. एक वारकरी घरामध्ये तयार झाला ना माय, हो, अख्ख्या कुळाचा उद्धार एक वारकरी करतो. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, विठोबाचे. कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. का म्हणे कोटी कुळे ती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. महाराज तुम्हाला सांगू का, आपली लायकी नव्हती बरं अशी 9 लाखाची गाडी घ्यायची. मला मुडेल सायकल लेवानी बी ऐपत नव्हती. मी 250 रुपये रोजवर काम करेल माणूस आहे, 200 रुपये रोजवर काम करेल माणूस आहे महाराज. पण तुम्हाला सांगू का, माझ्या माऊलीच्या कृपेने मी 9 लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय. उलट ज्या दिवशी गाडी आणली ना, ज्या दिवशी गाडी आणली ना त्या दिवशी मी रडायचो, असे डोळ्यातून असं खाली यायचे. मी विचार करायचो, आपण खरंच आणि कसं पण मध्ये करायला नको. हा, बाई गरमा काम करायला ती, तिला आरोही मारी म्हणते, "ऐ, हे." बाई म्हणे, "हा, म्हणे काय म्हणतो गाडी आणि म्हणे आपण म्हणतो हा मग चोरी आणि कंगवा मारून बट गाडी म्हण चाल पाचोर जा नाही. ती म्हणे पाचोर काही काम नाही म्हणतो, काही काम का व्हायला पण चाल म्हणे कामू. अरे कालदी मरी तो कोण बटी गाडी वेळ वाया दवडू नका. हो, मी सांगेल महाराज, जीवनामध्ये काहीच केलं नाही, फक्त शरणागती केली बस. फक्त वारकऱ्यांची सेवा केली, माऊलींची सेवा केली, माऊलींना शरणागती पत्करली. मी सांगेल एवढ्या सुखानं जीवन जगतोय महाराज, मी खोटं नाही सांगत. मी देवाला रोज विनंती करेल, पांडुरंगा एक कर बाबा, जर पुन्हा मारशील आणि पुन्हा या जन्मामध्ये घालशील तर मला पुन्हा कीर्तनकार कर. मला अजून कीर्तनकार हो वाटस. गायक बी नाही बरं, वाजणार बी नाही, गायक बी नाही, पेटी मास्तर बी नाही. आठेच पाहिजे, आडे मजा आहे एकदम. हा, टेन्शन नाही गुरुजी, मी सांगतो ना. बरं, या बी वयामध्ये आपला घरात बी दरारा आहे, म्हणजे गरम बी असं लटलट करत आपले, उवा बी घाबरतीस, पुरी बी घाबरतस, सगळं गरमाराच एकदम थर कापस. तुम्ही म्हणतात का मग त्यासले माहिती आहे ना दूधनी काय आहे असं. बरं, डेप ठेवान काम नाही, कांडी आणान काम नाही आपले. आपलं डेप बिन कांडी बी बाहेर आहे. अरे हा, अरे तुम्ही दिवसभर काम करा, संध्याकाळी घरी या आणि पत्नीले फक्त TV पाहत राहू द्या, आणि तुम्ही असं दारणामध्ये उभं राहून बाईल फक्त एवढं सांगा, ए मी खूप थकलो ग शेतामध्ये, मला एक ग्लास भरून पाणी घे बरं. बाई आपल्याकडे याची कालवर दे गस. बाई म्हणे वार माही करलो घ्या, जोर होता मात नाही का 4 एक कोशे का जा ना उभा आहे तर तुम्ही बी पिल्यान माल बी लई या. अरे करता कुणासाठी हेच कळत नाही महाराज. तुम्हाला सांगू का, जर जगायचं आहे ते देवासाठी जगा, मरायचं आहे देवासाठी, बस शेवटचा मुद्दा आहे. मी सांगेल तुम्हाला, हो, कारण हे त्यानं दिलेलं आहे, मग त्याच्यासाठी वापरून शिका. त्यानं दिलं ना, देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा वादिकेचा.
हो त्यानं दिला, मग त्याच्यासाठी जगणं शिका. संसारासाठी जगणं काय शिकता रे? काय करीन संसार, काय करीन, दुःखच देईन ना. तुम्ही किती काबाळ कष्ट करा, किती बिल्डिंगा बांधा, कितल्या इयरवर इयर 4-4, 5-5 चालण्या ठेवा, कितला वावरेल्या, कितला घरेल्या, कितला पैसा बँकमा ठेवा, तुमले 4 दिन संध्याकाळी खिचडीच खाणी. कितला का मोठा करणार आहे ना. बाया संध्याकाळी दुसरा स्वयंपाक करतीतच नाही. मी आत्ते जरी आई गली तरी ना तशी तगारीवर खिचडी काढलायचो. काही बी जण तुमने उरेलच राहत काही ना काही आको. सकाळी आको तुमले पोया करा कटाया, तीच रातनी खिचडी आलाय की खाय रे. तो बी नेता त्याला मग मस्त चंपावरी आण राहा कपा कप. आणि आपण जर विचारण दिले का नाना खिचडी काय राहत नाही, मला तीच आवडते. अरे एक रे तेरी बी चूप पण मेरी बी चूप का नाही आवडते रे, कदा नाही आवडते रे तुले 30 बाप लिन दिदी काय ना आवडते. बरं सोपं आणि सोपं आहे ना, एकदम सोपं आहे. खिचडी म्हणजे स्वयंपाक इतला सोपा आहे, कसा नाच ताण नाही. तुमले तांदूळ इकत आणून काम नाही. त्या भेटरानात 500 वरीत जाय ना आपले तांदूळ मस्त वांदानी की वर सोयले हो, जाडा मोठा धुईले हो, कुकरमा उभा फेक देव, एकच बटाटा कापो त्याने 2च खापा करो, ते बी पाणी गरम जाय बटाटा त्याने असा करस. अनाको कुकर न झाकण लाई देव. जर माणूस गरमा राही ना त्याला सांगो 3 चिट्या जात की बंद कर देतो, मी मिटिंगला जाई राहिनो. शाब्बास. काय आहे रे संसार, किती आहे संसार, काय अधिकार तयार होईल संसारामध्ये आपला, काय अधिकार तयार होईल. मला परवून 3 चिट्ट्या मारा ध्यान ठेवा चांगलंच बाईनी. मला म्हण बाबा मी काही मिटिंगला जायला म्हणतो. कोणती मिटिंग तुम्ही आधी राहत नाही म्हणे आम्ही बचत गटनी मिटिंग आहे, तुम्ही एक काम कर जा कुकर गॅसवर टेल म्हणे 3 चिट्ट्या जात की बंद कर दे म्हणतो. तू जाय वय तिला जाऊ येऊ दे ना. मी 22 शिट्ट्या होती सौ देखच नाही त्यांकडे. कुकर बी काय आणि खिचडी बी काही नवीन सांगा ना, कामच पड देवांनी एकच नाव खोड मोठा का ना विठाला. अरे जगा, संसारासाठी जगायचं ना, पण एक काम करा, ज्यानं दिलं त्याच्यासाठी जगणं शिका. रडायचं ना, अरे तुम्ही किती किती प्रेम करा या लोकांवर, किती प्रेम करा महाराज. सगळ्यात जर लबाड लोक असतील ते संसारातले. आपण तर पुरा, मी तर कोरोना पासून इथला नीट झाले ना. अरे नुसतं एकच दाव म्हातारा खोकाल ना तरी 14 दिन खोली मग पॅक काय म्हातारीने आखो खिडकी मध्ये दे के शेका गया शेका गया. आणि काय प्रेम करता रे, काय प्रेम करता. करा एखादी बाईनं बोटवर करा की महाराज मी माझ्या पतीला रोज सकाळी राम म्हणते. एक बाई म्हणून राहिनी महाराष्ट्रभर फिर राहिनो लोड विचार राहिनो मी. एक बी बाई राम म्हणत नाही, एक बी नाही. सोन्यान बाप, पप्यान बाप, रव्यान बाप, नान्यान बाप, तात्यान बाप, आप्यान बाप. राम दका नाही म्हणत त्या 2 म्हाताऱ्या नाही. राम कोणीच म्हणत नाही, कोणीच नाही. मी बाटा आका महाराष्ट्र फिर राहिनो रोज विचार राहिनो, एक बी बाई राम म्हणत नाही. तुम न जाऊ द्या मन गरबी नाही. मी 6 महिने जाणतीन मागे लागेल मला राम म्हणत जायचं. ती म्हणे हो तो राम कथा तू कथा. अरे राम मुखामध्ये यायला काहीतरी काम चांगलं करणं पडतं माहिती हा राम येतो. राम म्हणता रामची होय, राम म्हणता रामची होई रे. राम म्हणता रामची होई रे. राम म्हणता रामची होई रे. पदवी
रामची व्हायचे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे. माय जीवनातला राम लांब नाही, राम जवळ आहे. आपल्याला कळत नाही, दिसत नाही, काय करू, नाही दिसत ना. आपण राम म्हणतीस पण कवय, बाया राम म्हणतीस माणूसले पण कवय, म्हातारा बांधाय ना त्यांना वाजा चालू झाला मग नानमाय पय म्हणा राम, म्हणा राम राम. माय 70 वरीच म्हातारा जगना तुले रामनी दिखना. त्यांना मातला राम निंगी गया मग तुले राम दिखना. ओ माय शोक आहे रे संसाराचा शोक. जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, तई भ्रांती कामू विषयावरी. अरे विषय भरले देव कसा दिसेल माय. ज्या दिवशी विषय बाहेर जातील त्या दिवशी देव दिसले राहणार नाही. विठ्ठला या नाम धर्म ठेवीती. अजून बाजूला जाऊन सांगतो तुम्हाला, ऐका. हो, ही परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. सप्ताह किती दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, 2 महिन्याचा असू द्या, 3 महिन्याचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, का 3 दिवसाचा असू द्या, पहिला दिवसाचा कीर्तनकार, 7व्या दिवसाचा आणि 8व्या दिवसाचा कीर्तनकार, हे 3 कीर्तनकार बांधले रे असता. कशावरी? दावावरी नाही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. हो, संप्रदायाने यांना नियम लावून दिलेले, नियम घालून दिलेले आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामाचं चिंतन करावं, 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं देवाकडे मागणी मागावी आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकारानं काल्याचं वाटप करावं. विठ्ठला मग ऐका ना, मागायचंय कोणाकडे मागायचंय? त्या ब्रह्मांड नायकाकडे मागायचंय. मागायचंय त्याच्याकडे, मागण्याचा अधिकार आहे. पण मी सांगेल तो काही आपला याही नाही. ज्याच्याकडे मागायचंय तो काही याही नाही. याईले चाटा मारी मुरी मागिली माणूस उसना पासना. देवाकडे तसं चालणार नाही. देवाकडे जर मागायचंय, त्या ब्रह्मांड नायकाकडे जर मागणी मागायची तर तुमच्याकडे अधिकार पाहिजे, तेव्हा तुम्ही मागू शकता. त्याच्याशिवाय मागू शकत नाही. कारण मी सांगेल, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो जगाते चाळीता. ज्याची जगावर सत्ता आहे त्याला देव म्हणतात, त्याच्याकडे मागायचं आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तो होता. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही. सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्याची होते पायी, अवघी शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. ढाल गज निर्माण झाली, तेथे ढाल गज निर्माण झाली, तेथे ढाल गज निर्माण झाली, तेथे ढाल गज निर्माण झाली. तेथे कडालगत निर्माण झाले, तेथे कडालगत निर्माण झाले, तेथे कडालगत निर्माण झाले, एक कडालगत निर्माण झाले. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे, कानोबा तेरे, आणि तेरे 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 कानोबा तेरे तेरे ते, तेरे 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 कानोबा तेरे तेरे ते. ती मूळची कर्ण कुमारी, बाप तिचा ब्रह्मचारी. तो जन्मला तेचे उदरी, ऐसे नवल झाले परी. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने बघा एवढी ख्याती केली. इंद्रदिका म्हणे बाहुली, अमरपुरी तिची सावली. तिने बापची दादल्या केला, कोण वाईट म्हणे बयेला. अवघे तिच्याच बोलण्याने चला सुख होईल तुम्हाला. आणि तेरे 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 कानोबा तेरे तेरे ते, तेरे 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 कानोबा तेरे ते, तेरे तेरे ते ना.
जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तो होता. त्याच्याकडे तर टेन्शन घेऊ नका, सगळं सूत्र त्याच्या हातामध्ये. कशाला घाबरायचं काम नाही, फक्त त्याचं चिंतन करत राहा, अधिकार तयार होईल. त्याचं चिंतन करत राहा, हो त्याचं नामस्मरण करत राहा. तो भक्ताच्या पाठीमागे उभा राहतो ना महाराज. तो द्रौपदीसाठी धावून आला, आपल्यासाठी येणार नाही का? हो, पण आपण तसं वागत नाही म्हणून तो येत नाही. आपण तसं वागा. आपण तुम्हाला सांगेल, पांडवांचं तत्व होतं, एकच फक्त शब्द होता, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अखंड नामचिंतन होतं ना महाराज. म्हणून तर भर सभेमध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत असताना माझा देव धावून आला. कोण आहे धावणारा? कुठली शक्ती आहे महाराज? मी सांगेल, जर आपला अधिकार तयार व्हावा असं वाटत असेल, मग त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. त्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन झालं तो तुमच्यासाठी उभा राहील. तुमच्याकडे तो अधिकार तयार होईल. तुम्ही म्हणाल बाबा, मग नाथबाबांकडे असा काय अधिकार होता? काय अधिकार होता नाथबाबांकडे? अरे मोठा अधिकार होता. काय अधिकार होता माहितीये का? तो ब्रह्मांड नायक नाथबाबांच्या घरी 36 वर्ष काम करत होता. 36 वर्ष, 1-2 दिवस नाही, 36 वर्ष नाथबाबांकडे देवानं काम केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. 36 वर्ष. आपल्याकडे सालदार टिकत नाही, आपल्याकडे सालदार टिकत नाही. नाथबाबांकडे 36 वर्ष देवानं कामं केली. तुम्हाला सांगतो, हो अधिकार तुकोबरायांचा होता. साधू संत देवाकडे मागतात, मागण्याचा अधिकार आहे. काय अधिकार होता तुकोबरायांचा माहितीये? तुकोबरायांना यम घाबरत होता. नुसतं नाव घेतलं हो तुकाराम 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 वाजून देता हो टाळी. तुम्हाला सांगू का, जर वातावरण तयार झालं ना, वाजूनच द्यायची टाळी. ही टाळी का सांगतोय माहितीये का? टाळी वाजली की आम्हाला स्फूर्ती मिळते, म्हणजे अशी हिंमत मिळेल सारखं. पैसा जाऊ पैसा बट गाव दि राहिलं, पण ही टाळी कोणी देत नाही. तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना एक तरी असा हृदयातला तयार करून ठेवा की त्यानं आपल्यासाठी टाळी वाजली पाहिजे. एकच, जास्त नका. 17, 18, 31 डिसेंबर ना काहीच काम नाही. एकच मित्र जोडून ठेवा, पण अर्ध्या रात्री जर आडवी मारली ना, टपकन आला पाहिजे. मित्र वनव्यामध्ये गारव्या सार, दुःख आडवा याला उंबऱ्या साविन, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. ए पांडुरंगा, तुला भक्ती द्यायची ना, नुसतं ज्ञान देऊ नको. जर ज्ञान देत असेल मग भक्ती आणि प्रेम दे. पण भक्ती कशी दे माहितीये का? भक्ती द्यायची माझ्या मीराबाई जेनेबाई सारखी दे. ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन. नुसती लोकांना दाखवण्यासाठी भक्ती देऊ नको. कारण तुम्हाला सांगू का, हो लोक काय म्हणतील याच्याकडे मीरेनं पाहिलंच नाही महाराज, पाहिलंच नाही. लोक कहे मीरा भैरे बावरी. अरे बावरी झाली, वेडी झाली, वेडी झाली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा
विष का प्याला राणाजीने भेजा आणि पिवत मीरा हसी रे. ए देवा मी विष पिते, जर मेले तर याद राख. याला अधिकार म्हणतात, याला भक्तीचा अधिकार म्हणतात. हातामध्ये विषाचा प्याला घेते आणि देवाला ठणकून सांगते कृष्णाला, कृष्णा मी विष पिते, जर मेली तर याद राख. विष मीराबाईनं पिलं पण कंठ माझ्या देवाचा हिरवा झाला. झाला ना महाराज. हो, म्हणजे विष भक्तानं पिलं, त्रास देवाला झाला, त्रास देवाला झाला. हो, याला भक्तीचा अधिकार म्हणतात. जनाबाईला सुळावर लावलं होतं, सुळावर लावलं होतं, फास आवडणार. विचारलं जने सांग तुला काय पाहिजे, काहीच नका रे, एकदा जाऊन फक्त त्या देवाला निरोप द्या, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी बाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. जाऊन त्याला विनवा, सांगा तुझ्या जनाबाईला फासावर लावलं म्हणून. अरे कोणीतरी वारकऱ्यांना निरोप दिला आणि चंद्रभागेमध्ये देव आला. जनाबाई देवाशी बोलते, हजारो लोक चंद्रभागेमध्ये जमा झाले. अरे जनी बोलते कुणाशी, बोलत नव्हती, देवाला शिव्या घालत होती. अरे विठ्या रे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, मुळ मायेच्या कारट्या, मायेच्या कारट्या, मायेच्या कारट्या, मायेच्या कारट्या, विठ्या 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 मुळ मायेच्या कारट्या, मुळ मायेच्या वा ऐका ना, शिवी घातली देव म्हणे जनी. अगं शिव्या नको देऊ, तुला काय पाहिजे असेल ते म्हणे, देऊ नको. अरे तू देव देव करतो ना, त्याच्याच बकऱ्या मारतो तू, तू चांगला नाही आहे. हो, पुण्यवंत पाताळ लोकी पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत बाजाळ लोकी नेला, पुण्यवंत बाजाळ लोकी नेला. तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. वालाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुझी अंधेरी सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. याला भक्तीचा अधिकार म्हणतात महाराज. माझ्या जनाबाई मीराबाईची भक्ती होती. हो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, काय होईल ते होईल, पण देवा आम्ही भक्ती करतोय, आमचा अधिकार आहे. हो, द्यायची ना तुला भक्ती, मग जनाबाई मीराबाई सारखी दे. तुला प्रेम द्यायचं ना, तू गोबरांचं प्रेम तत्व एका भंग आहे. तुम्ही जर गाथा उघडला तुम्हाला कळेल. हो, नेमकं प्रेम कशाला म्हणतात. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, प्रेम नाही सांगता बोलता दाविता. प्रेम असं आहे महाराज, प्रेम हे बोलण्याचं नाही, सांगण्याचं नाही, दावण्याचं नाही. तुम्हाला सांगू का, हे जे पोरं पोरी करता ना, हे प्रेम नाही बरं. तेरी गली में आ जाऊंगा पाउडर पी के मर जाऊंगा. अरे हे झालं नासक्या शरीरावर केलेलं प्रेम आहे. हे नासक्या शरीरावर केलेलं प्रेम आहे. कारण हे एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. तू किती मुलीवर प्रेम करत असेल किंवा ती मुलगी तुझ्यावर किती किती प्रेम करत असेल, फक्त 4च दिन अंग नका धुऊ द्या. हकीकत आहे महाराज, रिअल आहे. मी काय खोटं बोलतोय का? 4च दिन अंग नका धुऊ द्या. तो कितला बी असा मी ओवून टाकीन आणि मी मरून जाईन रेल्वे मध्ये अंग देईन, तो असा डांगे डांग पै वाचली नाही. काय प्रेम आहे त्याला प्रेम म्हणता? नाही 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 नाही, त्याला प्रेम नाही म्हणत महाराज. ते प्रेम नाही. ऐका प्रेमाची व्याख्या ऐका. प्रेम नाही सांगता. 10 मिनिटं बरं ते करू काय, ते मजार बंद पडणं होतं तर मी नाही वाडी राहणं, नाही तर मी तर आवरील तू. चालेल ना, एक 5 मिनिटं फक्त, जास्त नाही, चालत्या ना.
हा जागर बी आहे म्हणा. चालद्या का नाही मीटर वाढच म्हणून आलं दिडाक्षात ना. मग मी मालबे काय मालबे घर बी काय एरी बी घर नाही वाट देखते म्हणे. विठाला तुम्हाला सांगू का हो आमचा जो परिवार असतो ना महाराज आमच्यावर खूप जीवापाडा प्रेम करतो. कारण त्यांना माहिती आहे घरच्या लोकांना माहिती आहे आमचे महाराज गेले ना. महाराजांच्या गळ्यामध्ये एवढी वाणी गोड आहे एवढं पवित्र वाणी आहे कुठेही धोका खाणार नाही. त्याच्याकरता ते निवांत झोपतात. आणि तुम्हाला सांगू का जीवन जगत असताना पहिले घरच्या लोकांना हे सूत्र पटू द्या. आपल्याबद्दल हे सूत्र पटू द्या. आपल्या पत्नीला पटू द्या. आपल्या मुलांना पटू द्या की माझा पती माझा वडील माझा भाऊ जर जगात कुठेही गेला तरी तो जसा गेला तसाच घरी येईल. हे सूत्र भक्तीचं आहे महाराज. हे सूत्र भक्तीचं आहे. तुम्हाला सांगेल परमार्थ करत असताना ज्या दिवशी तुमची नजर आणि वाणी अपवित्र होईल त्या दिवशी तुम्ही कुठेतरी ठोकर घातल्याशिवाय राहणार नाही. हे सूत्र परमार्थच आहे. माझ्या मित्र असं म्हणजे आमच्या गुरूंनी आम्हाला एकच सांगितलं अख्खा महाराष्ट्र फिरा फक्त नजर आणि वाणी पवित्र ठेवा तुम्हाला कुठेच धक्का लागणार नाही. कुठेच धक्का लागणारच नाही. अरे आयुष्य निघून गेलं आमचं. हो गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव नाही तुझा. आणि पाहतात रे लोके ऐका मी सांगेल तुम्हाला हो प्रेम काय आहे कशाला म्हणतात प्रेम तत्व सांगा. 2 मिनिटात सांगतो तुम्हाला प्रेम तत्व कशाला म्हणतात. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभवी चित्ता चित्त जाणे. प्रेम हा विषय चित्तातला आहे. कुठला आहे चित्तातला आहे. एकच प्रश्न विचारतो महिला मंडळ फक्त महिला मंडळ पुरुषांनी बोलायचं नाही. दसऱ्यापासून दिवाळी किती दिवसांनी येते पार्टी सांगशात का मी तुमले विचार राहिनो. दसऱ्यापासून दिवाळी किती दिवसांनी येते 22 25 28 82 42 91 95 20च 19 सुद्धा नाही आणि 21 सुद्धा नाही 20च का विषय चित्तातला आहे. विषय कुठला आहे चित्तातला आहे. तुम्हाला सांगेल ऐका विषय हा चित्तातला आहे. जर दिवाळी आली की लगी इथं माइंड टकटक करतं. काय टकटक करतं आन बाई बाई ओ तरी 2012 मध्ये एक आटकी जायला बरं मला आणि मागला झाले दुसरा ही घ्या आधी तिसरा नोट डेकरा नो डांग 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 अरे बोलत नाही जाल बाई तानच मिठी दे. हो तुम्हाला सांगू का हो 20 दिवस जर प्रेम तत्व जर हृदयामध्ये असेल तिथं वजाबाकी चालत नाही. काय चालत नाही वजाबाकी. प्रेमाच्या ठिकाणी वजाबाकी चालत नाही. याच्यासाठी तुकोबरांनी एक दृष्टांत दिला ऐका. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संग. काश्वीन असते ना काश्वीनचे पिलं फक्त काश्वीन आपल्या पिलांना जन्माला घालते. मोठं करण्यासाठी अंगाचा संग करत नाही म्हणजे अंगावरचं दूध पाजत नाही. मग ते पिलं मोठी कशी काय होता तर ती काश्वीन फक्त आपल्या पिलांकडे पाहते. कोणत्या तत्वानं पाहते तर प्रेम तत्वानं पाहते. कोणत्या तत्वानं पाहते प्रेम तत्वानं पाहते. प्रेम नाही सांगता बोलता दाविता आणि अनुभवी चित्ता चित्त जाणे. अजून लक्षात आलं नसेल अजूनही एक सांगतो दृष्टांत ऐका. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा आणि उपजताची लपा म्हणून या. सर्पिणीच्या पिलांना पोटामध्ये कोण शिकवलं की तुम्ही जन्माला आल्याबरोबर असं चप्पळ बना की कोणाच्याही नजरेत पडू नका. जी लोक तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी दूध पाजतील ती लोक जर तुम्ही त्यांच्या नजरेला पडले तर तुम्हाला टेचून मारतील.
कोणा शिकवलं पोटामध्ये? तर ते प्रेम तत्वानं शिकवलं. मग भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. जर तुला ज्ञान द्यायचं तर भक्ती आणि प्रेम दे आणि मग ज्ञान दे. कारण नुसतं ज्ञान दिलं तर काय होईल? अभिमान नित्य नवा तया माझी. मग तुला जर द्यायचं असेल ना देवा तर काय दे? अभंगाच्या दुसऱ्या चरणावर प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही हो, प्रेमाविना नाही, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेम सुख देई. रखुमाई विठोबा रखुमाई, बारकुमाई, रखुमाई, बारकुमाई, रखुमाई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. रांडवेने जीवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैचा. बोलता बोलताना मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये बोललो होतो. एकच मिनिट तो फरक सांगतो आणि शेवीला पूर्ण विवरण देतो. रांडव आणि विधवा याच्यामध्ये फरक आहे. रांडव कुणाला म्हणतात आणि विधवा कुणाला म्हणतात. आता कोणी बोल ना रे या. माले घरना पोरे असं गोडा वाला होताच घरमा बाबा वाक वाक आणि येरोर येर 2-2-3-3 बट्टस आणि मी बाहेर डेअरिंग करत या आणि येस नाही तर ते गर्दे का नाटक तर या बी घाबरवणीत मध्ये. आणि ते जुनी वंशी ते काय खोटी आहे का? गावना पाटील गाव बी आहे. हा 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 गावना पाटील गाव बी आहे. जोरमा बोला ना. त्या किकडून आवाज सुट रहा जोर जोर मा. रांडवेने जीवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैचा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. ऐका, रांडव आणि विधवा. रांडव त्या स्त्रीला म्हणतात, रांडव त्या स्त्रीला म्हणतात आणि विधवा त्या स्त्रीला म्हणतात. साठीच्या पुढे ऐकता बरं, साठीच्या पुढे ज्या स्त्रीचा पती वारतो, ज्या स्त्रीचा पती वारतो तिला विधवा म्हणतात. साठीच्या पुढे ज्या स्त्रीचा पती वारतो तिला विधवा म्हणतात. आणि तरुणपणामध्ये लग्न झालं 8 दिवसानं, 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यानं, वर्षानं, 2 वर्षानं, 5 वर्षानं, तरुणपणामध्ये ज्या स्त्रीचा पती वारतो तिला रांडव म्हणतात. आता तुम्हाला सांगू का, हा रांडवपणा जर बघायचा असेल, ज्या माता माऊलीच्या वाटेवर आला असेल त्या घरामध्ये जावं लागेल आणि तिथं चाच पडावं लागेल. त्या रांडवपणाचं दुःख काय आहे. जावे त्याच्या वंशात त्याचं नाही कळत. ज्या बापाच्या घरामध्ये तरुण मुलगी रांडव झाली त्या बापाला विचारा काय यातना आहेत. ज्या घरामध्ये तरुण मुलगी रांडव आहे त्या आईला विचारा त्या घरातल्या यातना काय आहेत. त्या भावाला विचारा ज्याची तरुणपणामध्ये बहीण रांडव झालेली आहे ती घरामध्ये. तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगू, जाऊ द्या हो आई बाप भाऊ बहीण,
पण ज्या माता माऊलीच्या वाट्यावर ते रांडव पण आलं ना माय, त्या बाईले विचारा, त्या स्त्रीले विचारा किती यातना भोगाव्या लागतात. रांडवेने जीवी सुनगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैचा. दुपारची वेळ होती, आई बाहेर अंगणात काम करत होती, वहिनी किचन मध्ये होती, आणि तिची रांडव झालेली पोरगी होती ना, ती मधल्या रूम मध्ये बसलेली होती. पलंग जरा उंचच होता, पलंगावर बसल्यामुळे पाय तिचे हालत होती, आणि समोर गोदरेजचा कपाट होता. आपला चेहरा त्या गोदरेज कपाटच्या आरशामध्ये पाहत होती आणि मनातल्या मनात विचार करत होती, बाई ग, खरंच मी कशी दिसत होती हो त्या दिवशी, ज्या दिवशी त्याच्याशी लग्न लागत होतं. सहज पाय हलवत असताना पलंगाखाली एवढी पेटी होती, सुटकेस होती, सहज पाय त्या पेटीला सुटकेसला लागला, वाकून बघितलं, आठवण झाली त्या दिवसाची. सगळा शृंगार याच्यामध्ये भरून ठेवलेला होता. सहज पेटी वर काढली, उघडली पेटी, हातामध्ये पहिला अल्बम पडला, त्या लग्नामध्ये फोटो काढलेली होती. तो अल्बम बाहेर घेतला आणि पहिल्याच पेजवर त्या मुलाचा फोटो होता, ज्याच्याशी तिचं लग्न झालं होतं आणि तो अपघातानं मेला होता. त्याच्या फोटोकडे बघितलं, टपकन आसू खाली आला. बाई, खरंच मी अभागी असेल का ग? काय केलं असेल पूर्वजन्मामध्ये? का म्हणून हे रांडव पण माझ्या वाटेला यावं? का म्हणून मी रांडव व्हावं? पुन्हा त्या फोटोकडे बघितलं, पुन्हा मनातल्या मनात पुटपुटले, तुला जर जगायचंच नव्हतं ना, का केलंस रे लग्न? तुला माहिती आहे, आणि तुला जर सोडून जायचंच होतं ना, मलाही तुझ्यासोबत घेऊन जायचं होतं. नाही म्हणत होती ना रे, पिऊ नको, संध्याकाळी गाडी घेऊन घराबाहेर पडू नको, नाही ऐकलं ना. तू कसा ऐकशील? तुला ना आईची चिंता, ना बापाची चिंता, ना पत्नीची चिंता. केलं ना रांडव, आता गोड वाटतं ना, फोटो मध्ये बसलास ना, छान दिसतस ना, वा. पण पुन्हा मनातल्या मनात म्हणायची, जाऊ दे बाई, माझंच नशीब. सहज विचार केला, कशी दिसत होती का? त्या पेटीतून बिंदिया काढली, आपल्या डोक्यावर ठेवली, कानातली झुंबर काढली, आपल्या कानात घातली, आणि आरशापुढे उभे राहून आपलं तोंड न्याहाळीत होती. कानातली कुंडल, डोक्यावरची बिंदिया, त्या हिरव्या बांगड्या, ते मणिमंगळसूत्र, सगळा शृंगार केला, आणि त्या आरशासमोर उभी राहिली. आरशासमोर उभी राहिली आणि मनातल्या मनात विचार करायला लागली, बाई, तोच हंबर नाव त्या दिवशी घातला होता तो. रांडवेने जीवी सुनगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैचा, ज्ञानी कैचा, ज्ञानी कैचा. वहिनीनं हळूच का न्यावं आणि मागे पाठीमागे उभं राहावं, दोघं खांद्यावर हात ठेवून म्हणावं, वंस, शृंगार खूप सुंदर केला ग बाई, पण सौभाग्याचं लेणं कपाळावर नाही, सौभाग्याचा कुंकू कपाळावर नाही, या केलेल्या शृंगाराला कसली किंमत नाही. माझे नाथ बाबा पांडुरंगाला सांगतात, देवा, तुम्हाला ज्ञान भरपूर दिलं, पण त्या ज्ञानाला किंमत नाही. जर ज्ञानच द्यायचं असेल तर त्याला जोड भक्ती आणि प्रेमाची दे, मग तर मी मागेल ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवड जाणतील, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. ज्ञानेश्वर